झाड यांचा कारखाना आज मी एक्सप्लोर करतोय। नमस्कार, सुस्वागत आहे। ओमकार केविस्कर ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आणि आज मी आलो आहे राजन झाड यांच्या कारखान्यामध्ये आणि ते मुद्द्यांवरती काम चालू झालेलं आहे। याच्या अगोदर मी पेनमध्ये ब्लॉग बनवला, त्यानंतर मी डायरेक्ट आता इथे येतो, इथली अपडेट देतोय। नामजोशी मार्ग रोडला असलेला राजन झाड यांचा कारखाना आज मी एक्सप्लोर करतोय। त्याच्यानंतर पुढचे आपले गणसंकुल आहे आणि परेल वर्कशॉप आहे, तिथे जाऊन मी ब्लॉग करणार आहे। तर आपल्या चॅनलमध्ये जो कोणी नवीन आला असेल ना त्यांनी ओमकार केविस्कर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। इथे कशा पद्धतीनं काम चालू आहे आणि राजन झाड यांच्या मूर्त्या खूप फेमस मूर्ती आहेत आणि इथे कामाला सुरुवात झालेली आहे। आपण त्या कामाचा आढावा घेऊया आणि ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर आहे राजन झाड यांचा कारखाना, इथे कारखाना आहे आणि इथे एक कारखाना आहे। असे दोन कारखाने आहेत त्यांचे। तर आपण हा पहिला कारखाना झालो आहे, इथे करी रोडचा राजा बसतो, पण अजून काम नाही आहे। वेगळी वेगळी फेसिंग असलेली मूर्ती आणि सुपासारखे कान असलेली मूर्ती, अशी या गणपतीची ओळख आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आता हे साचे त्यांनी काढले आणि ते काम चालू आहे बघा। इथे खूप साऱ्या मूर्त्या असतात, तुम्ही पण इथे कधी एक्सप्लोर करायला आला असं तुम्हाला माहिती असेल। राजा तेजूराव मूर्तिकार त्यांना माहिती आहे। बघा ते हात बनवणं वगैरे शिकलं जातं। मूर्त्या घडवायला इथे सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीचे काम चालू आहे। हा यांचा पहिला कारखाना इकडचा आणि ते दुसऱ्या कारखान्यात आपण जाणार आहोत। इथे पाहू शकता ते कशा पद्धतीचं काम चालू आहे। अच्छे भरत आहे तिथे। तर इकडे भूमिपूजन झाल्यानंतर नारळ आणि हार लावला जातो। तर इथे भूमिपूजन झालेलं आहे। तर आपण दुसऱ्या कारखान्यात जाणार आहोत, त्यांच्या त्या मैदानातल्या कारखान्यामध्ये। तर आपण राजन झाड यांच्या जवळच्या कारखान्याजवळ आता आपण मैदानातल्या कारखान्याजवळ जाणार आहोत। आणि इथून जेव्हा गणपतीचं आगमन होत असतं तेव्हा इथून पालखी सर्व गणपतीला उचलले जातात आणि बाहेर ट्रॉलीवर ठेवले जातात। अशी एक प्रथा आहे की आमच्या गणपतीला पण वापरली गेली आहे, ती आम्हाला इथूनच कळाली आणि आम्ही दरवर्षी वापरली प्रथा। आणि पालखीची ही प्रथा जी इथूनच त्यांच्या कारखान्यातून सुरू झाली आणि त्याची काय त्या गणपतीला पालखीची प्रथा आहे, गणपतीला खांद्यावर उचलून येतात। तसेच सेम इथून खूप गणपती जाताना दिसतात आपल्याला। तर आपण आता दुसऱ्या कारखान्यात जाणार। तर हा आहे राजन झाड यांचा मैदानातला कारखाना, तो आपण आता एक्सप्लोर करणार आहोत। आता आपण त्या कारखान्यात जाणार आहोत। तर इथे सुरुवात झालेली आहे मूर्त्या बनवायला। ते 3, 4, 7, 5 मूर्त्या बनवायला स्टार्ट झालेल्या आहे आणि ते दुसरी इथं चालू झाली आहे। तर इथून मूर्त्या काम केलं हात घडवण्याचे काम केले। प्रत्येक गणपतीच्या मूर्तीचे हात आहेत। मंडपामध्ये काही दिवसांनी हा मंडप पण भरलेला असेल। तो काय लोक इथे गणपती बुक करायला लागले। अशा पद्धतीचे काम केले। युतीवरची बंदी उठला गेल्यानंतर काम जोरात चालू आहे। खूप मस्त काम केलं। सुपासारखे काम ही गणपतीची संकल्पना आहे। गणपतीचा तो लढलाट आहे तो पुढे असतो, ही या गणपतीची संकल्पना आहे।
खूप फेमस संकल्पना आहे. अशा पद्धतीची मूर्ती ते साकारून काढली होते. मला या नवीन एक्सपिरियन्स आहे. व्हिडिओ करता मला बघायला भेटतात. इथे पाहत असाल तर असे आता गणपतीचे पाठ कारखान्यामध्ये येत आहेत. इथे पण बाहेर पाठ आलाय. तर जल्लोषात इकडे जोरात काम चालू आहे मूर्त्यांवरती. काही दिवसात इथे फटाफट मूर्त्या घडवण्यात येतील. तर हा होता राजन झाड यांचा नामदोशी मार्ग रोडला असलेला चिंचपोकळीतला कारखाना आणि या कारखान्यामध्ये काम चालू आहे. त्याच्यानंतरची पुन्हा अपडेट मी घेऊन येणारच आहे. इथे मूर्ती कंप्लीट झाल्यावरती मी येणारच आहे एक्सप्लोअर करायला कशा पद्धतीने इकडे काम चालू आहे. त्यानंतर आपले गणसंकुलचे व्हिडिओ आहेत आणि वर्कशॉपचे व्हिडिओ आहेत ते पण जाऊन एक्सप्लोअर करणार आहे चॅनलच्या माध्यमातून. आपल्या चॅनलला असेच कंटिन्यू राहत राहा, आपले व्हिडिओ पाहत जावा आणि शेअर करत जावा. आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन आलं असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असतात आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी पुढेही घेऊन येत जाईन. अशा नवीन नवीन अपडेट मी तुम्हाला देतच जाईन. आतासाठी बाय बाय. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.